विद्यार्थी मित्रांनो, माझे नाव श्वेतांबरी राहुल कीर्तिकर, शासकीय अध्यापक महाविद्यालय पनवेल येथील मी एक छात्राध्यापिका. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण एक नवीन घटक बघणार आहोत, ज्या घटकाचा तुम्हाला खूप जवळून अनुभव आहे. बरोबर आहे. त्या घटकाची ओळख म्हणून मी काही तुम्हाला प्रश्न विचारते. तर विद्यार्थी मित्रांनो, मला सांगा, आपल्याला श्वास घेण्यासाठी कोणत्या आवश्यक गॅसची गरज असते? कोणाला माहिती आहे का उत्तर? तर उत्तर आहे ऑक्सिजन. बरोबर आहे. आपल्याला कोणत्याही वेळेला म्हणजे आपण जेव्हा श्वास घेतो तर श्वास घेण्यासाठी आपल्याला कशाची गरज असते? ऑक्सिजनची गरज असते. बरोबर आहे. त्यानंतरचा प्रश्न आहे, आपण श्वास कोणत्या इंद्रियाने घेतो? श्वास कशाने आपण घेतो? कोणाला येते उत्तर? तर आपण श्वास कशाने घेतो? नाकावाटे श्वास घेतो. बरोबर आहे. सर्वांना समजतंय का? तर विद्यार्थी मित्रांनो, माझा तिसरा प्रश्न आहे, मला सांगा, प्राणी आणि वनस्पती यांमध्ये फक्त प्राणीच श्वासोच्छवास करतात की वनस्पती पण करतात? म्हणजे वनस्पती सजीव आहेत की निर्जीव आहेत? तर वनस्पती कशा आहेत? सजीव आहेत, आणि ते सुद्धा त्यांच्यातही श्वसन संस्था असते. बरोबर आहे ना? तर या तुम्हाला प्रश्नांवरून लक्षात आलं असेल, तर आज आपण तुमच्या पाठ्यपुस्तकातील धडा नंबर 11 मानवी शरीर व इंद्रिय संस्था यामधील श्वसन संस्था हा भाग आपण बघणार आहोत. बरोबर आहे. तर ह्या श्वसन संस्थेमध्ये आपल्या शरीरामध्ये सर्व कामं सुरळीत होण्यासाठी वेगवेगळे असे इंद्रिय समूहाने काम करत असतात. बरोबर आहे. या जीवन प्रक्रियांचे वेगवेगळे टप्पे आहेत. वेगवेगळ्या टप्प्यांमध्ये ह्या जीवन प्रक्रिया आपल्या पूर्ण होत असतात. तर ह्या टप्प्यांमध्ये विशिष्ट टप्प्यांवर विशिष्ट इंद्रिय काम करत असतात. म्हणजे कोणतेही जर का टप्पे काम करत असतील तर त्या टप्प्यांसाठी विशिष्ट इंद्रिय सुद्धा काम करत असतात. ठराविक काम एकत्रितपणे करणाऱ्या इंद्रिय समूहाला इंद्रिय संस्था असे म्हणतात. इंद्रिय संस्थांची हे काय आहे? व्याख्या काय आहे? तर ठराविक काम एकत्रितपणे करणाऱ्या इंद्रिय समूहाला काही ठराविक कामं असतात, आणि ती ठराविक कामे एकत्र जो इंद्रिय समूह करतो त्याला काय म्हणतात? तर इंद्रिय संस्था असे म्हणतात. बरोबर आहे. आपल्या शरीरात कोणकोणत्या अशा वेगवेगळ्या इंद्रिय संस्था आहेत? तर पचन संस्था आहे, त्यानंतर श्वसन संस्था आहे, त्यानंतर रक्ताभिसरण संस्था आहे जी आपण बघितलेली आहे, त्यानंतर चेता संस्था आहे, उत्सर्जन संस्था आहे, प्रजनन संस्था आहे, अस्थि संस्था आहे, स्नायू संस्था आहे. अशा वेगवेगळ्या संस्था आपल्या शरीरामध्ये किंवा अशाच आणि अशा प्रकारच्या अजून वेगवेगळ्या अनेक संस्था आपल्या शरीरामध्ये काम करतात. ह्या संस्था आपल्या शरीरामध्ये काम करतात म्हणून आपले शरीर निरोगी आणि सुरळीतपणे काम करत असते. बरोबर आहे. तर मानवी शरीरातील सर्वच जीवन प्रक्रिया चालू राहण्यासाठी ऊर्जेची नितांत आवश्यकता असते. आपल्याला ऊर्जा नसेल, आपल्यामध्ये ऊर्जा नसेल तर आपण कोणतेही काम व्यवस्थित करू शकतो का? तर नाही करू शकत. आपल्या शरीराचं काम व्यवस्थित होण्यासाठी आपल्या शरीरामध्ये कशाची गरज असते? तर ऊर्जेची अत्यंत आवश्यकता असते. ऊर्जा निर्मिती पेशींमध्ये होते. ऊर्जा कुठे निर्मित होते? ऊर्जा पेशींमध्ये त्यांची निर्मिती होत असते. त्यासाठी पेशींना विद्राव्य अन्न घटक व ऑक्सिजनचा पुरवठा व्हावा लागतो. जर का पेशींमध्ये ऊर्जा तयार होत असेल तर ती ऊर्जा तयार करण्यासाठी त्या पेशींना ऑक्सिजनचा पुरवठा होणं गरजेचं आहे. ही कामे श्वसन संस्था आणि रक्ताभिसरण संस्थांमार्फत होतात. म्हणजे ह्या पेशींना ज्यावेळेला ऑक्सिजन पुरवठा होतो तर हा पुरवठा हे कोणामार्फत होतं? तर श्वसन संस्था आणि रक्ताभिसरण संस्थेमार्फत होत असतात. श्वसनाची प्रक्रिया पुढील 3 टप्प्यात होते. कोणकोणत्या 3 टप्प्यामध्ये श्वसनाची प्रक्रिया होते? तर पहिला टप्पा आहे तो आहे बहिश्वसन किंवा बाह्य श्वसन आपण त्याला म्हणतो. दुसरा आहे अंतःश्वसन आणि तिसरा आहे पेशी श्वसन. अशा 3 टप्प्यांमध्ये श्वसनाची प्रक्रिया पूर्ण होत असते. पहिली प्रक्रिया किंवा पहिला टप्पा कोणता आहे? बहिश्वसन किंवा ज्याला आपण म्हणतो बाह्य श्वसन. त्याच्यामध्ये 2 टप्पे येतात. कोणते 2 आहेत? श्वास घेणे आणि उच्छ्वास किंवा श्वास सोडणे आपण असं त्याला म्हणू शकतो. बरोबर. मग श्वास घेणे म्हणजे काय?
नाकावाटे आपण हवा आत घेतली जाते आणि तेथून ती श्वासनलिकेद्वारे दोन्ही फुफ्फुसांमध्ये जाते. बरोबर आहे. नाकावाटे आपण काय करतो, श्वास आतमध्ये घेतो. बरोबर आहे. आणि मग ती श्वास ज्या वेळेला आपण आतमध्ये घेतो त्यावेळेला तो श्वास घेतलेला श्वासनलिकेद्वारे काय होतो, दोन्ही फुफ्फुसामध्ये जातो. बरोबर आहे. त्याला आपण काय म्हणतो, श्वास घेणे. त्यानंतर येतो उच्छ्वास. उच्छ्वास म्हणजे श्वास सोडणे. श्वास सोडणे म्हणजेच काय, तर फुफ्फुसात घेतलेल्या हवेतील ऑक्सिजन रक्तात जातो. ज्यावेळेला हा जो आपण ऑक्सिजन शरीरामध्ये घेतो तर तो सर्वप्रथम कशामध्ये जातो, रक्तात जातो. मग रक्तात आल्यानंतर हे रक्त शरीरातील कार्बन डायऑक्साईड फुफ्फुसांकडे पोहोचवण्याचं काम करते आणि ती हवा उच्छ्वासाद्वारे ती काय होते, बाहेर टाकली जाते. म्हणजे ज्यावेळेला आपण श्वास घेतो त्यावेळेला श्वास घेताना आपल्या शरीरामध्ये श्वास घेतल्यानंतर नाकावाटे काय येतं आतमध्ये, तर ऑक्सिजन येतो आणि एकदा ऑक्सिजन शरीरामध्ये आल्यानंतर तो फुफ्फुसामध्ये गेला. फुफ्फुसामध्ये गेल्यानंतर तिथे काय होतं, रक्तामध्ये कार्बन डायऑक्साईड मिसळला जातो आणि कार्बन डायऑक्साईड ज्यावेळेला रक्तामध्ये मिसळला जातो तर तो उच्छ्वासाद्वारे काय होतो, बाहेर टाकला जातो. लक्षात आले सगळ्यांच्या. फुफ्फुसावाटे होणाऱ्या या दोन क्रियांना एकत्रितपणे आपण बहिश्वसन असे म्हणतो. म्हणजे हे जे श्वास घेणे आणि श्वास सोडणे अशा दोन्ही प्रक्रिया ज्या वेळेला फुफ्फुसाद्वारे होतात ह्या प्रक्रियेला आपण काय म्हणतो, बहिश्वसन असे म्हणतो. त्यानंतरचा आहे टप्पा तो आहे अंतश्वसन. अंतश्वसन म्हणजे काय, तर शरीरातील सर्व पेशी आणि रक्त या दरम्यान होणाऱ्या वायूंच्या देवाणघेवाणीला अंतश्वसन असे म्हणतात. शरीरातील जेवढ्या काही पेशी आहेत ह्या सर्व पेशी आणि रक्त या दरम्यान होणाऱ्या वायूंच्या देवाणघेवाणीला आपण अंतश्वसन असे म्हणतो. म्हणजे शरीरामध्ये सुद्धा पेशी आणि रक्त यांच्यामध्ये सुद्धा काही ना काही देवाणघेवाण होत असते आणि ह्या देवाणघेवाणीला आपण अंतश्वसन म्हणतो. रक्तामधून पेशींमध्ये ऑक्सिजन जातो आणि पेशींमधून रक्तामध्ये काय येतो, कार्बन डायऑक्साईड येतो. बरोबर आहे. जसं आपण बहिश्वसनमध्ये बघितलं, बहिश्वसनमध्ये ऑक्सिजन शरीरात येतो, कार्बन डायऑक्साईड बाहेर जातो. तसंच या अंतश्वसनामध्ये काय होतं, तर रक्तामधून पेशींमध्ये ऑक्सिजन येतो आणि ह्या पेशींमधून रक्तामध्ये काय जातं, तर कार्बन डायऑक्साईड जातो. त्यानंतर आहे पेशी श्वसन. तिसरा टप्पा आहे तो आहे पेशी श्वसन. पेशी श्वसन मध्ये काय सांगितलंय, ऑक्सिजनमुळे पेशीतील ग्लुकोज सारख्या विद्रव्य घटकांचे मंद ज्वलन होऊन एटीपीच्या स्वरूपात ऊर्जा मोकळी होते. म्हणजे शरीराला जर का चांगलं काम करायचं असेल तर शरीरातील काम करण्यासाठी गरज कशाची असते, ऊर्जेची गरज असते. मग ही ऊर्जा कोणत्या स्वरूपात असते, तर एटीपीच्या स्वरूपात शरीरामध्ये असते. बरोबर. त्याचबरोबर कार्बन डायऑक्साईड आणि जलबाष्प हे निरुपयोगी पदार्थ तयार होतात. बरोबर आहे. म्हणजेच काय, तर कार्बन डायऑक्साईड सारखे किंवा जलबाष्पासारखे हे निरुपयोगी वस्तू किंवा पदार्थ आपल्या शरीरामध्ये तयार होतात. मग हे निरुपयोगी पदार्थ जे आहेत हे पदार्थ आपल्याला काय करायचे असतात, शरीराबाहेर टाकायचे असतात. बरोबर आहे. मग या क्रियेला आपण पेशी श्वसन असे म्हणतो. खालील समीकरणाच्या साहाय्याने पेशी श्वसन प्रक्रिया सारांश रूपाने मांडतात. मी जर काय खाली तुम्हाला हे दाखवते, समीकरण दाखवते, तर समीकरणामध्ये बघा तुम्हाला लक्षात येईल की हे पेशी श्वसन कसं होते. C6H12O6. C6 म्हणजे कार्बन, H म्हणजे हायड्रोजन, O म्हणजे ऑक्सिजन. ही झाली आपली एक समीकरणाची बाजू अधिक O2 म्हणजे ऑक्सिजन. ही समीकरणाची डावी बाजू झाली. आता उजव्या बाजूला काय होतं, याच्यामधून काय तयार होणार आहे, याच्यामधून काय तयार झाला, कार्बन डायऑक्साईड तयार झाला. बरोबर आहे. त्याच्याबरोबर पाणी तयार झालं H2O आणि त्याचबरोबर ऊर्जा देखील तयार झाली ज्याला आपण ATP असं म्हणतो. सर्वांच्या लक्षात आलं काय, समीकरण नीट बघा. समीकरण परत एकदा बघा. C6H12O6 हे 6, 12, 6, 2 हे काय नंबर आहेत, तर एवढ्या प्रमाणात त्यांचे आपण मॉलिक्युल्स घेतो. बरोबर आहे. म्हणून त्याला ते नंबर दिलेले आहेत. कार्बन किती आहेत, तर कार्बन इथे 6 आहेत. हायड्रोजन किती आहेत, ते आहेत 12. ऑक्सिजन किती आहेत, परत 6 आहेत. बरोबर ना. असे त्याचे काय दिलेले आहेत, नंबर. एवढ्या प्रमाणात ते तिथे असतात. त्या समीकरणामध्ये आपल्याला हे दिले की ही ज्या वेळेला प्रक्रिया होत असते तर कार्बन किती प्रमाणात आहे, हायड्रोजन किती प्रमाणात आहे, ऑक्सिजन किती प्रमाणात आहे आणि मग त्यामधून तयार होणारं हे किती प्रमाणात तयार झालेलं आहे हे उजव्या साईडला तुम्हाला हे जे अंक दिलेले त्या अंकांमधून तुम्हाला सांगितलेलं आहे. सर्वांच्या लक्षात आलं नक्की. यानंतर आपण श्वसन संस्था, त्याची रचना व कार्य ही बघणार आहोत. बरोबर आहे. श्वसन संस्थेची सुरुवात जी आहे ही सुरुवात कोणत्या इंद्रियापासून होते, तर नाक.
बरोबर आहे. नाकापासून श्वसन संस्थेची सुरुवात होते. श्वसन क्रियेची व श्वसन संस्थेची सुरुवात नाकापासून होते. नाकातील केसांच्या व चिकट पदार्थांच्या साहाय्याने हवा गाळून आत घेतली जाते. म्हणजे नाकामध्ये जे केस असतात आणि जे चिकट पदार्थ असतात, ह्या चिकट पदार्थांमुळे काय होतं, तर जे हवा आपण श्वास घेतो, ज्यावेळेला आपण श्वास घेतो, ज्यावेळेला ती हवा आपल्या शरीरामध्ये जाते, तर ती हवा गाळून आपल्या शरीरामध्ये जाते. हा फायदा ह्या श्वसन संस्थेमधील नाकाचा आहे. त्यानंतर येतो घसा. ठीक आहे. घशापासून अन्ननलिका व श्वासनलिका सुरू होतात. नाकापासून सुरुवात झाल्यानंतर आतमध्ये गेल्यानंतर घसा, बरोबर आहे, घसा आहे. आणि घशामध्ये 2 प्रकारच्या नलिका आहेत. एक आहे अन्ननलिका आणि दुसरी आहे श्वासनलिका, बरोबर. मग त्या श्वासनलिका ही जी आहे, ही श्वासनलिका कुठे असते, तर ही अन्ननलिकेच्या पुढे असते, बरोबर. श्वासनलिका कुठे असते, तर अन्ननलिकेच्या पुढे असते. श्वासनलिकेच्या वरच्या बाजूस एक झाकण असते. मग काय होतं, तर ही श्वासनलिका ही कुठे आहे, अन्ननलिकेच्या पुढे आहे. मग त्या श्वासनलिकेच्या वरच्या बाजूला काय आहे, तर एक झाकण असतं. अन्ननलिकेत अन्न जाताना या झाकणामुळे श्वासनलिका झाकली जाते. म्हणजे ज्यावेळेला आपण अन्न खातो, तोंडावाटे ज्यावेळेला आपलं अन्न जातं शरीरामध्ये, तर ते अन्न आपल्या तोंडातून कुठे जातं, अन्ननलिकेत जातं. मग ते अन्ननलिकेत ज्यावेळेला अन्न जात असतं, त्यावेळेला श्वासनलिकेवरचं झाकण काय होतं, बंद होतं. म्हणजे त्यामुळे काय होतं, अन्ननलिकेमध्ये इझिली काय होतं, अन्न जातं, बरोबर. त्यामुळे श्वासनलिकेत बहुधा अन्नाचे कण शिरत नाहीत. म्हणून कधी अन्ननलिकेत अन्नाचे कण शिरत नाहीत. पण एखाद्या वेळेला ज्या वेळेला चुकून असं झालं, अन्ननलिकेत एखादा कण जरी गेला अन्नाचा, तर आपल्याला शिंक येते किंवा आपल्याला खोकला येतो, ठसका लागतो ना जो अचानक, तो त्यामुळे सुद्धा कधी कधी लागतो. इतर वेळी श्वासनलिका उघडी असते. म्हणजे ज्या वेळेला आपण अन्न खातो त्यावेळेलाच ते झाकण बंद होतं श्वासनलिकेचं. नाहीतर इतर वेळे श्वासनलिका काय असते, ते झाकण जे आहे, हे झाकण काय असतं, उघडं असतं. यामुळे हवा घशातून श्वासनलिकेत जाते. त्यानंतर आहे तर श्वासनलिका. श्वासनलिकेच्या सुरुवातीचा भाग स्वरयंत्रेमुळे फुगलेला असतो. आता इथे बघा, इथे आपण हात लावतो, ज्या वेळेला बोलताना आपण इथे हात लावतो, त्यावेळेला बघा ना, आपल्याला असं व्हायब्रेशन कळतं. इथे काय आहे, स्वरयंत्र आहे, बरोबर. तो फुगलेला आहे. स्वरयंत्र इथं फुगलेला असतो. छातीमध्ये श्वासनलिकेला 2 फाटे फुटतात. एक फाटा जो आहे तो उजव्या फुफ्फुसाकडे जातो आणि दुसरा फाटा जो आहे तो डाव्या फुफ्फुसाकडे जातो. त्यानंतर येतात फुफ्फुसे, ज्याला आपण इंग्लिशमध्ये लंग्स म्हणतो, बरोबर. छातीच्या पोकळीत हृदयाच्या डाव्या व उजव्या बाजूला एक एक फुफ्फुसे असतात. छातीच्या पोकळीमध्ये दोन्ही, एक डाव्या बाजूला एक उजव्या बाजूला 2 फुफ्फुस असतात. छातीच्या पोकळीचा बराचसा भाग ह्या फुफ्फुसांनी व्यापलेला आहे. म्हणजे छातीची जी पोकळी आहे पूर्ण, त्याच्यातला बराचसा भाग हा कशाने झाकलेला आहे, तर पूर्ण फुफ्फुसांनी घेतलेला आहे. प्रत्येक फुफ्फुसावर दुपदरी आवरण आहे. म्हणजे दोन्ही साईडला एक एक फुफ्फुस आहे. मग ह्या प्रत्येकी फुफ्फुसावरती दुपदरी असं आवरण असतं. त्याला आपण फुफ्फुस आवरण असं म्हणतो. त्या फुफ्फुसे स्पंजाप्रमाणे स्थितिस्थापक असतात, स्पंजासारखे असतात. फुफ्फुसे लहान लहान कप्प्यांनी बनलेली आहेत आणि त्या लहान लहान कप्प्यांना काय म्हणतात, वायुकोश म्हणतात. छोटे 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 कप्प्यांनी बनले ना, म्हणून त्याला वायुकोश असं म्हणतात. वायुकोशची एक चित्र आहे, ते चित्र तुम्हाला बाजूला दिसत असेल. वायुकोशांच्या भोवती केशवाहिन्यांचे अत्यंत दाट जाळे असते. केशवाहिनीबद्दल मी सांगितलं होतं, बरोबर. मग ह्या केशवाहिन्यांचे अत्यंत दाट जाळे या वायुकोशांच्या भोवती आहे. वायुकोशावरील आवरण अत्यंत झिरझिरीत असते. तसेच केशवाहिन्यांचे आवरणही फार पातळ असते. केशवाहिन्यांचे जे आवरण असते ना, बाहेरचं आवरण, ते आवरण एकदम पातळ असतं. आणि ते पातळ असल्यामुळे काय होतं, तर वायूची देवाणघेवाण जी आहे ती इझिली होत असते. फुफ्फुसात असंख्य वायुकोश असल्यामुळे वायूंच्या देवीघेवीसाठी फार विस्तृत पृष्ठभाग उपलब्ध असतो. कारण फुफ्फुसामध्ये जागा भरपूर आहे, वायुकोश भरपूर आहेत, त्यामुळे देवाणघेवाण पण भरपूर प्रमाणात चालते. समजले सगळ्यांना? त्यानंतर आपण हे बघणार आहोत, फुफ्फुसांमध्ये होणारी वायूंची देवाणघेवाण. फुफ्फुसामध्ये वायूंभोवती रक्त वाहत असताना वायूंची सतत देवघेव चालू असते. कारण रक्ताभिसरण होत असतं आणि रक्ताभिसरण होत असल्यामुळे हे सतत वायुकोश काय करत असतात, इथून रक्त त्या भागातून दुसऱ्या भागामध्ये सतत देवघेव होत असते. रक्तातील तांबड्या पेशी, ज्याला आपण आरबीसी म्हणतो, ह्या तांबड्या पेशींमध्ये हिमोग्लोबिन हे लोहयुक्त प्रथिन असतं. रक्तामध्ये काय आहे,
लोहयुक्त प्रथिन हिमोग्लोबिन नावाचं असतं. वायुकोशात आलेल्या हवेतील ऑक्सिजन हिमोग्लोबिन शोषून घेते. मग ज्या वेळेला वायुकोशात हवा येते आणि त्या हवेमध्ये ऑक्सिजन ज्या वेळेला असतो, मग ते हिमोग्लोबिन काय करतं, हेच ऑक्सिजन वायुकोशातून काय करतं, शोषून घेतं आणि त्याच वेळेला कार्बन डायऑक्साईड आणि जलबाष्प रक्तातून वायुकोशात जातात. जसं मी मगाशी तुम्हाला सांगितलं, कशामध्ये सांगितलं, ज्या वेळेला श्वसनाबद्दल, श्वसनाचे 3 टप्पे सांगत असताना मी तुम्हाला ही गोष्ट सांगितली की कार्बन डायऑक्साईड आणि जलबाष्प रक्तवायूमधून काय होतात, निघून जातात. बरोबर आहे ना. उच्छवासात वाटे ते काय होतात, बाहेर टाकले जातात. मग हे जे आहे हे देवघेव होत असते. ऑक्सिजन आणि कार्बन डायऑक्साईड ह्याची काय होत असते, देवघेव सतत होत असते. श्वासपटल बरगड्यांनी बनलेल्या छातीच्या पिंजऱ्याच्या तळाशी एक स्नायूचा पडदा असतो. ज्यावेळेला हा बरगड्यांचा पूर्ण हा छातीचा पिंजरा बनतो, ह्या छातीच्या पिंजऱ्याच्या तळाशी काय असतं, बरोबर, स्नायूचा एक पडदा असतो आणि या पडद्याला आपण श्वासपटल असं म्हणतो. श्वासपटल हे उदर पोकळी व छातीची पोकळी यांच्या दरम्यान असते. हे जे श्वासपटल आहे ना, हे श्वासपटल कुठं असतं, उदर पोकळी आणि छातीची पोकळी. म्हणजे पोट आपण जे आपली पूर्ण ह्याची संस्था असते, जे आपण अन्न खाल्लं, अन्ननलिका जी संस्था आहे, ह्या अन्ननलिका संस्थेसाठी उदर पोकळी, अन्ननलिका कुठे असते, तर उदर पोकळीमध्ये असते. अन्ननलिकेची संस्था पूर्ण कुठे असते, ही उदर पोकळीमध्ये. मग ती उदर पोकळी आणि छातीची पोकळी ह्यांच्या दरम्यान काय असतं, त्यांच्यामध्ये बरोबर काय आहे, हा श्वासपटल असतो. बरगड्या किंचित वर उचलल्या जाणे आणि श्वासपटल खाली येणे या दोन्ही क्रिया एकदम घडल्याने फुफ्फुसांवरील दाब कमी होतो. बरगड्या काय होतात, किंचित वर उचलल्या जातात, म्हणजे थोड्याशा फुगल्या जातात आणि श्वासपटल जो आहे हा खाली जातो. ह्या दोन्ही प्रक्रिया घडल्यामुळे फुफ्फुसांवरील जो दाब आहे हा कमी होतो. त्यामुळे बाहेरील हवा नाकावाटे फुफ्फुसांमध्ये जाते. बरगड्या मूळ जागी परत आल्या आणि श्वासपटल पुन्हा वर उचलले गेले की फुफ्फुसांवर दाब पडतो. त्यावेळेला नाकावाटे हवा बाहेर ढकलली जाते. म्हणजे श्वासोच्छवास जो आहे आपल्या शरीरामध्ये हा कसा होतो, तर ज्यावेळेला बरगड्या थोड्याशा किंचित वर उचलल्या जातात आणि त्या किंचित वर उचलल्या जातात त्यावेळेला श्वासपटल थोडा खाली येतो. त्यामुळे फुफ्फुसावरील दाब जो आहे हा कमी होतो. त्यामुळे आपल्याला श्वास घेता येतो. आणि ज्यावेळेला बरगड्या परत मूळ जागी येतात आणि फुफ्फुसांवरचा दाब ज्या वेळेला वर उचलला जातो त्यावेळेला नाकावाटे हवा काय होते, बाहेर, म्हणजे कार्बन डायऑक्साईड आपण बाहेर टाकतो. मग हा जो श्वासपटल सतत वर आणि खाली असा होत राहतो त्याला आपण श्वासोच्छवास असं म्हणतो. लक्षात आलं सगळ्यांच्या? सर्वांच्या लक्षात आलंय आपण काय काय बघितलं ते? सर्वांना समजलंय का? बघा, परत एकदा आठवा, आपण आज काय काय शिकलो ते आठवा. आपण आज मानवी शरीर आणि इंद्रिय संस्थेमधील श्वसन संस्था बघितली. त्या श्वसन संस्थेमध्ये सुरुवातीला आपण श्वसनाच्या 3 टप्पे बघितले. त्या 3 टप्प्यांमध्ये काय काय होतं, बहिश्वसन, ज्याला आपण बाह्य श्वसन म्हणतो, अंतःश्वसन आणि पेशी श्वसन, हे आपण बघितलं. त्यानंतर श्वसन संस्थेची रचना आणि कार्य आपण बघितले. रचना आणि कार्य बघितली, त्याच्यामध्ये नाकापासून श्वसन संस्थेची सुरुवात झाली होती. बरोबर आहे. नाकापासून सुरुवात झाली. नाकापासून सुरुवात झाली म्हणजे नाक हा काय होता, श्वसन संस्थेचा सर्वात महत्वाचा भाग होता. बरोबर आहे ना. नाकापासून ज्या वेळेला सुरुवात झाली म्हणजे तिथून पुढेच मग श्वसन संस्थेची सुरुवात झाली होती. बरोबर. ज्या वेळेला ही श्वसन संस्था सुरुवात होते त्यानंतर श्वसन संस्थेमधून ती जी हवा आहे ही कुठे जाते, घशामध्ये जाते. घशामध्ये आपण 2 प्रकार बघितले, श्वासनलिका आणि अन्ननलिका. ह्याच्यामधून कुठे जाते, श्वासनलिकेमधून हवा जाते. बरोबर. आणि मग फुफ्फुसांमधून होणारी वायूंची देवघेव आपण बघितली आणि श्वासपटल आपण बघितलं. आजचा शिकवलेला भाग सर्वांना समजलेला आहे का? बघा, परत एकदा तुम्ही स्मरण करा, तुमच्या लक्षात येईल की आपण काय काय शिकलो आहोत. तर काय काय शिकलो आहोत ते बघण्यासाठी मी काही तुम्हाला प्रश्न विचारते. आपल्या शरीरामध्ये किती फुफ्फुसे असतात? तर आपल्या शरीरामध्ये किती फुफ्फुसे आहेत? 2 फुफ्फुसे आहेत. बरोबर. किती प्रकारच्या नलिका घशामध्ये आहेत? तर 2 प्रकारच्या नलिका. कोणत्या कोणत्या आहेत? अन्ननलिका आणि श्वसननलिका. बरोबर आहे, किंवा ज्याला आपण श्वासनलिका म्हणतो. ठीक आहे. श्वासपटलाची व्याख्या मला कोणी सांगेल का? श्वासपटलाची व्याख्या काय आहे? श्वासपटल बरगड्यांनी बनलेल्या छातीच्या पिंजऱ्याच्या तळाशी एक स्नायूचा पडदा असतो. या पडद्याला आपण काय म्हणतो? श्वासपटल असं म्हणतो. बरोबर आहे. फुफ्फुसांमध्ये कोणत्या 2 वायूंची देवघेव होते? तर ऑक्सिजन आणि कार्बन डायऑक्साईड.
सर्वांना समजलंय का? ठीक आहे. यानंतर मी एक स्वाध्यायाचं पान दाखवते तुम्हाला. ह्या स्वाध्यायाच्या पेजवरून तुम्हाला त्याची उत्तरं जी आहेत ही घरी सोडवायची आहेत, वहीमध्ये तुम्हाला सोडवायची आहेत. ठीक आहे. तर पहिला प्रश्न आहे, श्वसन संस्था म्हणजे काय? दुसरा प्रश्न काय आहे, श्वसन संस्थेचे 3 टप्पे कोणते कोणते आहेत? तिसरा प्रश्न आहे, बाह्य श्वसन म्हणजे काय? असे 3 प्रश्नांची तुम्हाला स्वाध्यायामध्ये उत्तरं लिहायची आहेत आणि ती वहीमध्ये सोडवून शिक्षकांना दाखवायची आहेत. सर्वांना समजलं